नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 ब हनुमानगड प्रभागात काँग्रेसने उच्च शिक्षित असलेल्या ॲडव्होकेट गंगासागर अतुल पेदेवाड यांना उमेदवारी दिली आहे। त्या युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल पेदेवाड यांच्या पत्नी आहेत। काँग्रेसने उच्च शिक्षित महिला उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने त्यांचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे। प्रभाग क्रमांक 4 मधील स्वच्छता, घंटागाडी, स्वच्छ पाणी, पथदिवे, सोलर लाईट, पाळणाघर, महिलांसाठी स्वतंत्र योगशाळा, त्यांची सुरक्षितता तसेच सर्व जाती धर्माच्या प्रार्थना स्थळांची स्वच्छता व सुरक्षा आणि प्रभागात सीसीटीव्ही बसवणे आदी विकास कामे करण्याचा संकल्प त्यांनी केलाय। नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण व प्रभागातील दांडगा जनसंपर्क असलेले आनंदराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्या निवडणूक लढवत असून या प्रभागातील सर्वच जाती धर्मातील मतदार बंधू भगिनी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 ब मधून हनुमानगड प्रभागातून काँग्रेस पक्षाने उच्च शिक्षित असलेल्या ॲडव्होकेट गंगासागर अतुल पेदेवाड, ज्या युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल पेदेवाड यांच्या पत्नी आहेत, त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि ते स्वतः आपल्यासोबत बोलण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत। काही काँग्रेस पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे? नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नरेंद्र चव्हाण साहेब, माजी आमदार माधव पाटील जळगावकर साहेब, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटनोकर साहेब आणि शहराध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब यांनी जे माझे पती अतुल पेदेवाड यांच्या आणि भाऊ किरण पडवा यांच्या कार्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आहे। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणूक लढवत आहे आणि मी पाहते की प्रचाराच्या वेळेस प्रभागामध्ये सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे पाठबळ माझ्याशी आहे आणि त्यांच्या ताकदीने मी निवडणूक लढवत आहे। तुम्ही स्वतः कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे, एक उच्च शिक्षित महिला प्रतिनिधी म्हणून महापालिकेत गेल्यानंतर तुमच्या शिक्षणाचा उपयोग या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी कसा होईल, काय वाटते? मी मुख्यतः याच प्रभागातील रहिवासी असल्या कारणाने मी ज्या समस्यांना सामोरे गेलेली आहे त्या समस्या या प्रभागातील जनतेला तोंड द्यावे लागणार नाही याची मी मुख्यतः काळजी घेईन। जसे की स्वच्छ पाण्याची व्यवस्था, वेळोवेळी घंटागाडीची व्यवस्था, पथदिव्यांची व्यवस्था आणि वेळोवेळी नाल्यांची साफसफाई करण्यात येईल, स्वच्छ रस्ते, कचऱ्याचं व्यवस्थापन होईल आणि महिला व मुलींसाठी स्वतंत्र योग शाळा राहील आणि मुख्यतः महिलांची सुरक्षितता यासाठी मी कार्य करेन। एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, प्रभाग क्रमांक 4 मधील मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार आणि त्यांनी तुम्हालाच का निवडून द्यावं, काय सांगा? मी प्रभाग क्रमांक 4 मधील सर्व मतदारांना विनंती करते की त्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून पंजा या निशाणी समोरील बटन दाबून प्रभाग क्रमांक 4 मधील सर्व चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावे आणि माझा असा ठाम विश्वास आहे की प्रभाग क्रमांक 4 मधील बंधू भगिनी यांनी हे सर्व आम्हाला विजयी करणारच।